लाडकी बहिणींची दिवाळी अत्यंत गोड होणार। लाडक्या बहिणीला लॉटरी लागली आहे। आज संध्याकाळीच 4,500 अधिक 2,500 रुपयाचा जो बोनस आहे तो वितरित केला जाणार आहे। आजच्या पूर्वसंध्येला अतिशय आनंदाची बातमी, गुड न्यूज समोर आलेली आहे। लाडक्या बहीण योजनेची नवीन लिस्ट सादर झालेली आहे। या लिस्ट मध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला बोनस आणि उर्वरित रक्कम मिळणार आहे। ती लिस्ट कोणती आहे ती लिस्ट तुम्हाला मोबाईलवरच बघायची आहे। त्या लिस्टनुसारच हे बोनस वाटपाचं काम सुरू होणार आहे। पूर्ण जिल्ह्यांमध्ये एका दिवशीच हे बोनस वाटप होणार नाही। जे जिल्हे ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्या जिल्ह्यांना आधी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या भरमसाठ आहे त्या जिल्ह्यांना नंतर प्राधान्य देण्यात येणार आहे। तर आज पूर्वसंध्येला संध्याकाळी कुठले जिल्हे आहेत की ज्याच्या महिलांना वाटप पैसे होणार आहे, पण त्याआधी कोणती ती लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये नाव पाहणं फार गरजेचं आहे। ती लिस्ट कशी बघायची, कारण की लिस्ट ही काल रात्रीच जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही किंवा ज्या महिलांना कमी अधिक पैसे मिळाले, बोनस मिळाला नाही, तर त्या महिलांची नाराजी सर्वप्रथम सरकार दूर करणार आहे। चातकाप्रमाणे दिवाळी बोनसची महिला वाट पाहत आहे, तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने घेतला आहे अतिशय मोठा निर्णय आणि त्याची लिस्ट झाली आहे जारी। ती लिस्ट कशी बघायची, कुठे बघायची? ग्रामीण महिलांसाठी बघण्याची एक वेगळी पद्धत आहे। ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलाय त्यांनी एका ठिकाणी जाऊन बघायची, किंवा ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलाय त्यांनी तर मोबाईलवर देखील ते पाहू शकतात। तर अशा दोन्ही पद्धतींसाठी लिस्ट जारी करण्यात आलेली आहे। ही लिस्ट कोणती आहे, ती लिस्ट कशी बघायची, व्हिडिओमध्ये डिटेल पहा। व्हिडिओ अतिशय आनंददायी माहितीने भरलेला आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे, कारण की आज संध्याकाळी एकूण 4,500 अधिक 2,500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण घेणार आहोत। दिवाळीच्या पूर्वसंध्येला पैशाच्या वाटपाला सुरुवात होत आहे, तेव्हा माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरता अतिशय आनंदाची गोड बातमी समोर आली आहे। धनत्रयोदशी झाली आहे, त्याचबरोबर 31 तारखेला नरक चतुर्दशी, 1 नोव्हेंबरला बलिप्रतिपदा आणि लक्ष्मीपूजन, तसेच 2 नोव्हेंबरला दीपावली पाडवा, 3 नोव्हेंबरला भाऊबीज। नुकत्याच हाती आलेल्या अपडेटनुसार असं दिसतंय की सरकारनं लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी आजच द्यायचं ठरवलं आहे। मात्र एक महत्त्वाची बाब इथे लक्षात घेणं गरजेचं आहे। सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैशाचं वाटप केलं जाणार नाही। सुरुवातीला काही निवडक जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत। मग कोणत्या जिल्ह्यातली नावे आज होणार आहेत, कोणते जिल्हे उद्या, कोणते परवा, याची नावे पुढे आपण जाणून घेणारच आहोत। अतिशय लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा, कारण की एक लिस्ट तुम्हाला बघायची आहे। त्या लिस्टमध्ये नाव असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही। आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे त्या जिल्ह्यात पैसे आधी वाटपात येतील आणि जे जिल्हे उदाहरणार्थ पुणे, मुंबई, नागपूर, अहिल्यानगर अशा मोठ्या महानगर महाजिल्ह्यात काही दिवसानंतर पैसे वाटपात केले जाणार आहे, कारण की लोकसंख्या तिथे भरमसाठ आहे। कमी लोकसंख्या असलेले जिल्हे सर्वप्रथम कव्हर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या महिलांनी चातकाप्रमाणे बोनसची वाट बघितली, ज्या महिलांना एकही रुपया आला नाही किंवा ज्या महिलांना कमीच पैसे आले, 3च आले, 4.5च आले किंवा फक्त 1.5च आले, टोटल 7.5 आलेच नाही, तर या महिलांची नाराजी दूर करण्याचा सरकारचा मोठा प्रयत्न आहे आणि त्याच अनुषंगाने निर्णय घेतला, त्याच अनुषंगाने लिस्ट जारी केली। ही लिस्ट कुठे बघायची? ज्यांनी ऑफलाईन अर्ज भरलाय त्यांनी कुठे बघायची, ऑनलाईन भरलाय त्यांनी कुठे बघायची, संपूर्ण आणि सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्यातच किती दिवाळी बोनस मिळणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। आत्तापर्यंत माझी लाडकी योजनेद्वारे अतिशय आनंददायी वातावरण निर्माण होताना दिसते। दिवाळीच्या पूर्वसंध्येला, दिवाळीला, त्याचबरोबर भाऊबीज, दीपावली पाडव्याला आनंदाच्या गुड न्यूज त्या ठिकाणी समोर येत आहे। अशा महिला आहेत की ज्यांना आत्तापर्यंत कमी पैसे मिळाले, म्हणजे 3च मिळाले, 1.5च मिळाले, तर त्यांना तुलनात्मकरित्या दिवाळी बोनस जास्त मिळणार आहे। हा दिवाळी बोनस 4,500 रुपये त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे अशी बातमी समोर आली। तर उर्वरित महिला आहे की ज्यांना नियमितपणे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत आहे, म्हणजे सगळे हप्ते मिळाले, 3-4 टप्प्यात मिळाले किंवा कसे मिळाले, पण टोटल 7,500 जर पुरे मिळाले असतील तर 3,000 रुपयाचा बोनस जो आहे तो दिला देणार आहे। याशिवाय अशा महिला आहेत की ज्यांना अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा एकही रुपया आत्तापर्यंत मिळाला नाही, अशा महिलांना देखील एक काम केल्यानंतर 2,500 रुपयाचा हा खास बोनस त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आता
त्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYCची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. पण त्याआधी जर बोनससाठी पुढील हप्त्यासाठी जो जमा होतोय त्यासाठी जे लिस्ट कोणती आहे, त्या लिस्टमध्ये नाव कसं बघायचं आहे, मोबाईलद्वारे कसं बघायचं की कुठल्या कार्यालयात जाऊन बघायचं आहे, याचीही माहिती आपण समजून घेतो. कारण की पैसे वाटपाला झाली आहे सुरुवात आणि पैसे तुम्हाला मिळण्यासाठी ही लिस्ट पाहणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे येण्यासाठी सगळ्यात आधी हे आपण पाहूयात आणि लगेच लिस्ट कुठली, कशी बघायची आणि काय असणार आहे त्या लिस्टचं महत्त्व ते आपण पाहूयात. कोणते जिल्हे आधी, कोणत्या जिल्ह्यात पैसे आधी येणार, कोणते जिल्हे लेट होणार, कधीपर्यंत पैसे येणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माहिती यावर दिलेली आहे. स्वतःच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल, म्हणजे जी लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी महिला आहे तिच्या नावे गॅस सिलेंडर असेल तरच अन्नपूर्णा योजनेचे पैसे येणार आहे, अन्यथा पैसे येणार नाही. मग आता त्यासाठी सरकारने काय सांगितलंय की पुरुषाच्या नावे गॅस सिलेंडर असेल तर तो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घ्या. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस वितरक जो आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, तिकडे जाणं गरजेचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला विचारणं होईल की तुम्हाला का हस्तांतरण करायचं आहे. तर त्यांना सांगायचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आहे त्याच्यासारखीच दुसरी योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तिचा लाभ आम्हाला घेणे आहे, त्यासाठी आम्हाला महिलेच्या नावे हस्तांतरण करायचं आहे. त्यानंतर लगेचच तुमचं हस्तांतरण होईल, KYC करून घ्यायची आहे. आता त्यानंतर काय झालं आहे की मग एक लिस्ट जारी झाली आहे, एक यादी आली आहे. आता पण काय आलं, 15 ऑक्टोबरच्या दुपारपासून राज्यभरात आचारसंहिता लागू झाली. महिलांचे पैसे अडकून पडले, बऱ्याच महिलांना दिवाळी बोनस आला नाही, मागचे हप्ते आले नाही किंवा आधीमध्ये एखादा हप्ता राहिला आहे, 1-2 हप्ते राहिले, तर त्यांची नाराजी दूर करण्याचा जो प्रश्न आहे सरकारने सगळ्यात आधी हाती घेतलेला आहे. आता जी लिस्ट आहे ते लिस्ट कुठे बघायची हे सांगण्याआधी आता जे उरलेले पैसे आहेत किंवा दिवाळी बोनस आहे किंवा डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे, कारण की प्रतीक्षा आता ज्यांना सगळं मिळालं आहे त्यांना प्रतीक्षा आहे पुढच्या हप्त्याची, 6व्या आणि 7व्या हप्त्याची. तर इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, 6व्या आणि 7व्या हप्त्याचे जे पैसे आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलं आहे की जशी आचारसंहिता संपेल, निवडणूक जशी एंड होईल तसं तुम्हाला डिसेंबरच्या दरम्यान हे पैसे मिळणार आहे. आता यादी कुठे बघायची, कारण काय होतं पैसे हे डिसेंबरमध्येच मिळणार आहे, कुठलेही पैसे तुम्हाला आता मिळणार नाही. पण डिसेंबरमध्ये पैसे मिळण्यासाठी तुम्ही जर ग्रामीण याच्यातून फॉर्म भरला असेल लाडकी बहीण योजनेचा किंवा शहरी भागातून फॉर्म भरला असेल, तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने लिस्ट तपासू शकता. त्या मुंबई तकच्या रिपोर्टनुसार नारी शक्ती दूतवर ॲपवर तुम्हाला जायचं आहे आणि ॲपवर तुम्ही लिस्ट तपासू शकता. त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का ते पाहायचं आहे, तरच तुम्हाला पुढचे पैसे येतील किंवा तुमचं जे उर्वरित पैसे आहेत, उरलेले पैसे आहेत ते येतील. त्याचबरोबर बोनसच्या संदर्भात देखील एक महत्त्वाची जी गुड न्यूज आहे ती देखील तुम्हाला ह्या लिस्टमध्ये, त्यासाठी तुम्ही काय करा, नारी शक्ती दूत ॲपवर जा, त्या ॲपवर तुम्ही लिस्ट त्या ठिकाणी तपासू शकता. तुम्ही पात्र महिलांची यादीबाबत तुम्हाला माहिती मिळू शकते. तुमच्या अंगणवाडी अधिकारी आहेत तर त्यांच्याकडे जाऊ शकता, अंगणवाडी सेविकांकडे जाऊन विचारणा करू शकता, त्या देखील तुम्हाला या लिस्ट संदर्भात माहिती देऊ शकतात. तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली होती. मुंबई तकच्या रिपोर्टवरून आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. पण पैसे डिसेंबरमध्येच येणार आहे, पण लिस्ट तुम्हाला तपासणं फार गरजेचं आहे, त्यामुळे लिस्ट तातडीनं तपासा. तर ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.